गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:46 झालेले आहेत. सूर्योदय काय अजून झालेला नाही आहे, पण सूर्योदयाची वेळ झालेली आहे. आणि आपण आज पुन्हा मुळामुठा नदी सुधार प्रकल्प पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता मी जो उभा आहे तो इनफॅक्ट मुंडव्यापाशी उभा आहे. ही आपली मुळामुठा नदी जी पुण्याकडून आलेली आहे अशी. हा पहा, हा मुंडव्याचा ब्रिज. आणि आपण या दिशेने असं बन गार्डनकडे जाणार आहोत. इकडून सरळ पुढे गेलो की बन गार्डन, त्याच्या पुढे मग आपलं ते मुळामुठा संगम म्हणजे संगम ब्रिजकडे आपण इकडे जाऊ शकतो. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला, आत्ता आपण उभा आहोत ते मुंडव्यापाशी. असं म्हणता येईल आपल्याला की इथपासून नदी सुधार प्रकल्पाचं काम सुरू होतं आहे. आणि इथला आपण आत्ता जर स्टेटस पाहिलं तर साधारण असं दिसतंय. पहा, स्टेटस पाहिलं तर असं इथं दिसतंय. म्हणजे पहिलं जर काम थोडंफार बनायचं असेल तर इथूनच सुरू होतं आहे. आणि आज शेजारी जो चाललेला आहे तो वाघोली नाही, खराडी ते शिवणे नदीकाठचा रस्ता. तर आपण असं आता पुढे पुढे जात राहू, म्हणजे येरवड्याच्या दिशेने. चला तर मग. हा ब्रिज मी पुन्हा दाखवतोय, हा मुंडव्याचा ब्रिज. सूर्योदय तर अद्यापपर्यंत झालेला नाही आहे, पण आपण जसजसं पुढे जाऊ तसं सूर्योदय पण होईल आणि आपल्याला व्यवस्थित दिसूसुद्धा शकेल. आत्ता खूपच धुकं पडलेलं आहे. खूपच धुकं म्हणजे धुकं इतकं पडलेलं आहे साधारण. मी तुम्हाला हे असं इनफॅक्ट आज तसं कमी दिसतंय धुकं, पण जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला व्यवस्थित दिसूसुद्धा शकेल. चला तर मग जाऊयात पुढे आपण. म्हणजे या दिशेने आपण गेलो की येरवड्याच्या दिशेने जाऊया. आपण जसं पुढे जाऊ तसं व्यवस्थित दिसू शकेल, कारण पहा सूर्योदय झालेला नाही आणि ढगाळ वातावरण आहे. पूर ढग आलेत, त्यामुळे थंडी जरी कमी असली, थोडी कमी झाली आहे, अदरवाईज खूपच थंडी असली असती. हे पाहिजे मी मुंडव्याच्या जवळपास मुंडव्याचं दाखवतोय आणि या रस्त्याने आपण पुढे जाणार आहोत. सूर्योदय काय अजून झालेला नाही आहे. आपण जसं पुढे जाऊ तसं सूर्योदय होत राहील. आपण असं मागून येतोय आणि आपण पुढे जर तर पहा, पुढं अगदी बऱ्यापैकी काम चालू आहे आणि कामाची प्रगतीसुद्धा चांगल्या प्रकारची असावी असं मला वाटतं आहे. कारण मी मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तर त्यावेळेला समोरून जो दिसतं आहे तिथे काही रस्ता झालेला नव्हता. आत्ता बऱ्यापैकी रस्ते प्रोग्रेसमध्ये आहे. पुढे जाऊयात आपण. बऱ्यापैकी वेगाने काम होतं आहे असं आपण म्हणू शकतो आहे. कारण मला आठवतं त्याला मागे जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथे नव्हतीच कामं खूप, आणि फार चिखल असल्यामुळे पुढे जातासुद्धा येत नव्हतं मला. पण आता बऱ्यापैकी काम झालेलं दिसतं आहे. आणि जसं म्हणतो आहे मी तसं सूर्योदय अजून काय झालेला नाही आहे. आपण जसं पुढे जाऊ तसं आपल्याला आणखी प्रकाशमान होत. हे पाहिजे अशी इथे आपण सूर्योदय होत आलेला आहे, होतो आहे, पण खूपच ढग असल्यामुळे तो दिसत नाही आपल्याला. इनफॅक्ट सूर्योदय झालेला असेल, 7:02 झालेली आहेत, पण पहा किती ढगाळ आहे. आणि अशी अडथळ्याची अडथळे पार करत आपण निघालो आहे पुढे. मी अजूनही मुंडव्यापाशीच आहे. मुंडव्यापाशी कामं जरा जास्त झालेली दिसत आहेत म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पहा, इकडे जास्त प्रमाणात आहेत. आणि आपण असं पुढे
या दिशेने म्हणजे येरोड्याकडे निघालेलो आहे. आपण थोडं पुढे गेल्यानंतर मग आपल्याला थोडाफार सूर्योदय झालेला दिसेल अजून. चला तर जाऊयात पुढे. पूर्णपणे सूर्योदय झालेला आहे, पण खूपच धुकं आणि ढग असल्यामुळे आपल्याला सूर्य व्यवस्थित दिसत नाही. आपण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला अशी कामं दिसू शकतात. पहा, हे पहा. आता साधारण मी वडगाव शेरीपाशी पोहोचलो असेल आणि असं अडथळे पार करत आपण निघालो आहे पुढे पुढे, म्हणजे याच्या दिशेने, येरोड्याच्या दिशेने. असं मागून आलो म्हणजे मुंडव्याकडून आलेलो आहोत. आणखी पुढे जाऊयात. चला तर मग. आणि आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला हे साधारण असं दिसू शकतं आहे. सूर्योदय किती पाण्यात, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं किती सुंदर दिसतं आहे. आणि इकडे तर खूपच जास्त प्रमाणात इथे थोडीशी उंची वाढलेली दिसते आहे पलीकडे समोरच्या बाजूला, आणि अलीकडे उंची कमी आहे. पहा, हे पहा, फार नाही, इकडे सुद्धा सेम तेवढीच असावी. आपण असं पुढे निघालो आहे, म्हणजे येरोड्याच्या दिशेने निघालो आहे. जसं किरणं पाण्यात दिसत होती तशी या बिल्डिंगचं सुद्धा प्रतिबिंब पाण्यात किती सुंदर दिसतं आहे. आपण असं पुढे निघालो आहेत. चला तर मग. आता अडचण एवढीच आहे, पुढे निघालो आहे खरं, पण पुढे नदीकाठाने किंवा कडेकडेनी, नदीच्या कडेने कुठपर्यंत जाऊ शकतो आहे, केव्हा येत आहे ते मला काही कल्पना नाही आहे अजून. पण आपण प्रयत्न करूयात आणि पुढे जात राहूयात. आपण असं पुढे आल्यानंतर पहा, इथे पुन्हा पात्राची उंची फारच वाढवलेली. आणि समोर मी एक मुद्दामून थांबलो आहे एवढ्याकरता की समोर पहा, तो आपण जसा एक येरोड्याला पाहिलं असेल त्याची बऱ्यापैकी निर्मिती झालेली आहे. आपण असं मागून म्हणजे असं मुंडव्याकडून आलेलो आहे. आणि मी आता समोरच्या बाजूचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे मुंडव्याकडच्या बाजूचं. आणि मी उभा आहे तो साधारण वडगाव शेरीच्या बाजूला. हे पहा, समोर आपल्याला दिसत असेल बऱ्यापैकी मशिनरी उभी आहेत. हेवी मशिनरी समोर दिसतात. तिकडून सुद्धा आपण जाऊ शकतो. मी नंतरचा प्रयत्न तिकडून करेल कदाचित. आणि आपण असं आत्ता निघालो आहे येरोड्याच्या दिशेने. इकडे सगळं येरोड्याच्या दिशेने निघालो आहे. ही कामं आणि मागून आलो आहे. म्हणजे जॉगिंग पार्क वगैरे जो म्हणतात तो इथे इथे होण्याची शक्यता आहे. जसं की समोर झालेलं आहे पहा. तर आपण अजून पुढे जाऊयात येरोड्याच्या दिशेने. नदीचं पुनरुज्जीवन करणं किंवा आणि सुशोभित करणं हाच उद्देश आहे असं दिसतं आहे. म्हणजे आणि त्या दृष्टीने ही कामं चाललेली आहेत. जेव्हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ह्या पात्रामधनं आपलं नदीचं पाणी वाहत जाईल आणि मग नंतर मग बोटिंग वगैरे होईल. मला कल्पना नाही त्या बाबतीत, पण सुशोभीकरण तरी नक्कीच होईल. आता या दिशेने आपण परत पुढे जाऊयात, म्हणजे येरोड्याच्या बाजूला जाऊयात. नाही, या दिशेने. चलाच. जसं समोर दिसते पहा आपल्याला, तसंच इथे सुद्धा होणार आहे असेल. आणि त्याची तयारी इथपर्यंत बऱ्यापैकी झाली आहे आणि इथे काम चालू आहे. असं आपण असं पुढे
येरोड्याच्या दिशेने निघालो आहे. आणि मागून जर पाहिलं आपण असं आलो आहे म्हणजे मुंडव्याकडून आलेलो आहे. आणि इथे पहा खूप काम झालेलं दिसतं आहे. आता तर आपल्याला मुंडव्याकडचं काहीच दिसत नाही, इतकं धुकं पडलेलं आहे. पहा आपण असं इकडून आलेलो आहे म्हणजे मुंडव्याकडनं आणि असं पुढे निघालो आहे. तर इथे ही जी कामं चाललेली आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. जसं की समोर झालेलं आहे. आणि आपण आता जाऊयात पुढे म्हणजे इकडे पुढे म्हणजे येरोड्याकडे बन गार्डनकडे. चला तर मग आपण असं येरोड्याच्या दिशेने निघालेलो आहे. येरोडा म्हणजे बनगार्डच्या दिशेने. मागून असं मुंडव्याकडून आलेलो आहे. आणि आत्ता मला हेलिकॉप्टर बरेचसे दिसत आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पाही 1 2 3 4 हेलिकॉप्टर्स आहेत. इनफॅक्ट मी अगोदर जसं निघालो आहे तशीसुद्धा 2-3 गेली होती, पण आत्ता तर 4 दिसत आहेत. हे पाहिजे मला माहिती नाही स्क्रीनमध्ये दिसत आहेत की नाही, पण आवाजावरनं तर कळेल आपल्याला. आणि आपण असं पुढे निघालो आहे येरोड्याच्या दिशेने. हां, आता इकडे कदाचित दिसू शकतील पुढे. समोर पुढे आल्यानंतर मला आता माफ करा, मी येरोड्याचा ब्रिज म्हणत होतो, पण हा जो दिसतो आहे तो आपल्याला कल्याणीनगरचा ब्रिज दिसतो आहे. म्हणजे येरोडा अजून खूपच लांब आहे. आपण जसं मागून आलो आहे, मी म्हणायला हवं होतं अगोदर की आपल्या कल्याणीनगरच्या ब्रिजकडे पोचू. तर हा समोर कल्याणीनगरचा ब्रिज मला दिसू लागला आहे. आणि आपण असं मागून आलो म्हणजे मुंडव्याकडून आलो आहे. अगोदर आपल्याला कल्याणीनगरचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर मग पुढे येरोड्याचा ब्रिज लाव. तर आता व्हिडिओ माझा बराच मोठा होत चालला आहे आणि पुढे अडथळेसुद्धा बरेच आहेत. चला प्रयत्न तर करूया, अदरवाईज मग व्हिडिओ कट करावा लागेल मला. आपण असं मागून आलो आहे खरं म्हणजे मुंडव्याकडून, पण अडचण अशी आहे का याच्या पुढे मला नदीकाठेकडेने जाता येणार नाही आहे. कारण हे नदीच्या कडेकडेने तर जाता येणार नाही आहे पूर्णपणे. मला दुरून जावं लागेल. त्यामुळे आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूला तर अजून कामं काही दिसत नाही आहेत. आणि इथे आपले व्हिडिओ बंद करावा लागेल. मी चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.